नमस्कार. आज आपण आलेलो आहोत इंदापूर बायपासच्या एंडिंग पॉईंटला. एंडिंग पॉईंट म्हणजे कोकणच्या दिशेला जिथे इंदापूरचा बायपास संपतो त्या पॉईंटला. आणि हा पॉईंट आहे जिथे इंदापूरचा जो CNG स्टेशन तुम्हाला माहिती असेल, तर त्या ठिकाणी हा रस्ता जॉईंट होतो, म्हणजे इंदापूरचा बायपास एंड होतो मुख्य रस्त्याजवळ. आणि त्याच्या अलीकडेच इथे एक ब्रिज बांधला जातो आहे. ॲक्च्युली इथे हा एक कॅनल आहे आणि कॅनलवरती हा ब्रिज बांधण्याचं काम चालू आहे. तर इकडे पाहू शकता की इकडच्या रस्त्याची लेवल वगैरे झालेली आहे, फक्त फायनल सिमेंट काँक्रिटीकरण वगैरे करायचं बाकी आहे. आणि इकडे ते डायरेक्ट ह्या ब्रिजपर्यंतचं. ब्रिजच्या पलीकडे सुद्धा पाहू शकता की लेवल वगैरे रस्त्याची आहे व्यवस्थित, फक्त पुढे दुसरा जो रेल्वे ट्रॅकवरचा ब्रिज आहे त्याचं काम पुढे आहे. सो पहिले आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त ह्या ब्रिजचा विचार करणार आहोत. तर हा जो ब्रिज दिसतोय, जो बांधायचं काम चालू आहे, तो आहे कॅनलवरचा ब्रिज. कोलाडच्या डोलवल डॅममधून डाव्या बाजूनी एक येतो, कॅनल येतो, तो आहे हा कॅनल. आणि हा पुढे पुढे असं माणगावच्या दिशेने पुढे जातो. माणगावच्या मोरबा वगैरे ते गावं आहेत त्या साईडला हा पुढे कॅनल निघून जातो. सो या कॅनलवरती हा ब्रिज बांधायचं काम चालू आहे आणि खूप फास्ट काम चालू आहे. 15 दिवसांमध्ये खालपासून वरपर्यंत एवढं काम झालेलं आहे 1 महिन्यामध्ये. सो काम ह्याचं खूप फास्ट आहे. पण आता पुढच्या रेल्वे ट्रॅकवरच्या कामाची परवानगी वगैरे कशी भेटते, मग त्याप्रमाणे ह्याचं काम वगैरे कसं चालणार ते सगळं आहेच. पण कामाचा स्पीड वगैरे आहे. मी 11 वाजता ह्या ठिकाणी जेव्हा बघितलं तेव्हा माणसं काम करत होती. आत्ता कोणी काम करत दिसत नाहीत, पण 11 वाजता माणसं आलेली परत एकदा काम करायला. सो कामाचा वेग वगैरे आहे, कामं वगैरे व्यवस्थित चालू आहेत. आता सगळं डिपेंड आहे इंदापूरच्या बायपासचं, ते म्हणजे सगळंच जी परवानगी भेटेल, जी रेल्वे ओव्हरहेड ब्रिज वगैरे आहे त्याची. सो बघू ते कधी होतं आहे ते तिकडं पलीकडं दिसतं आहे. सो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते ब्रिज पाहूयात तिकडे जाऊन पलीकडे. तो हा व्हिडिओ एवढाच होता. कसा वाटला ते सांगायला विसरू नका. इंदापूर बायपासचा पूर्ण फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर तो आपण अगोदर व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आपल्या चॅनलवरती, तो सुद्धा पाहू शकता इथे क्लिक करून.